हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे लेक्चर अभ्यासलं होतं त्या लेक्चरमध्ये आपण इन्स्टंटेनियस लिनियर डिस्प्लेसमेंट आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांचं मॅग्निट्यूडच्या फॉर्ममधलं रिलेशन बघितलं होतं. त्याचबरोबर फायनाईट लिनियर डिस्प्लेसमेंट आणि फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांचं देखील मॅग्निट्यूडच्या फॉर्ममधलं रिलेशन बघितलं होतं. त्याचबरोबर इन्स्टंटेनियस लिनियर डिस्प्लेसमेंट आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांचं वेक्टरच्या फॉर्ममधलं रिलेशन बघितलं होतं आणि फायनाईट लिनियर डिस्प्लेसमेंट आणि फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांचं वेक्टरच्या फॉर्ममधलं रिलेशन देखील आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणती कन्सेप्ट बघणार आहोत? अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट बघत असताना सुरुवातीला आपण डायग्रामच्या माध्यमातून हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला सांगितलं तसं, यापूर्वीच्या लेक्चरला सांगितलं तसं, एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल कसली मोशन परफॉर्म करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि कोणत्या डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. तुम्ही डायग्राम मध्ये बघितल्याप्रमाणे पार्टिकल सुरुवातीला कोणत्या पोझिशनला होता? ए पोझिशनला होता. आफ्टर टाइम गेली हा पार्टिकल ए पोझिशन वरून पुढे गेलाय, बी पोझिशनला गेलाय. बघा काय सांगितलंय? पार्टिकल आहे. पार्टिकल कसली मोशन परफॉर्म करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आणि कोणत्या डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा पार्टिकल सुरुवातीला कोणत्या पोझिशनला आहे? ए पोझिशनला आहे. आफ्टर टाइम डेल टी हा पार्टिकल ए पोझिशन वरून पुढे जातोय, बी पोझिशनला जातोय. आणि मग ए पोझिशन वरून बी पोझिशनला जाणारा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट किती आहे? डेल एस. ए पोझिशन वरून बी पोझिशनला जाणाऱ्या पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट किती आहे? डेल एस. आणि त्याच वेळात डेल टी एवढ्या टाइम मध्ये पार्टिकलची होणारी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? डेल थीटा. बघा, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे पार्टिकल त्या ठिकाणी किती डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळत आहेत? दोन डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळत आहेत. पहिली लिनियर डिस्प्लेसमेंट डेल एस आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल थीटा. आणि मग ह्या ज्या दोन डिस्प्लेसमेंट मिळत आहेत, ह्या दोन डिस्प्लेसमेंटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी ही कन्सेप्ट आपण काय करणार आहोत? एक्सप्लेन करणार आहोत. सुरुवातीलाच आपण सांगतोय की पार्टिकल घेतला. हा पार्टिकल कसं मोशन परफॉर्म करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि कोणत्या डायरेक्शनने? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circle of radius r. Let del t be the time required for a particle performing circular motion to move from initial position A to final position B. आताच आपण सांगितलं की पार्टिकलला इनिशियल पोझिशन ए वरून फायनल पोझिशन बी ला जाण्यासाठी जो टाइम लागतोय तो टाइम किती लागतोय? डेल टी एवढा लागतोय. Let ds be the distance traveled by particle performing circular motion in time del t. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलने डेल टी एवढ्या टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? डेल टी, डेल एस. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलने डेल टी एवढ्या टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? डेल एस. म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचे डेल टी एवढ्या टाइम मध्ये किती लिनियर डिस्प्लेसमेंट झाली? डेल एस. पण त्याच वेळेस डेल टी एवढ्या टाइम मध्ये त्याच पार्टिकलची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? डेल थीटा. त्याच पार्टिकलचे डेल टी एवढ्या टाइम मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? डेल थीटा. मग याच्यावरून आपण त्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाइन करू शकतो. पार्टिकलची डेल टी एवढ्या टाइम मध्ये डेल थीटा ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली, ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरून आपण त्या ठिकाणी काय डिफाइन करू शकतोय? अँग्युलर व्हेलॉसिटी. काय सांगणार मग अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ limiting angular displacement with respect to time. The rate of change of limiting angular displacement with respect to time is called as angular velocity. Is called as angular velocity. आणि ही angular velocity आपण कोणत्या लेटरने दाखवतो? ओमेगाने. ही angular velocity आपण कोणत्या लेटरने दाखवतो? ओमेगाने. मित्रांनो, आता आपण ज्या व्हेलॉसिटी बद्दल बघितलं ती कसली व्हेलॉसिटी आहे? तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय? रेट ऑफ चेंज ऑफ
अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ही ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कोणत्या लेटरने दाखवतो? ओमेगाने. सो ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ला टाइम ॲज इट इज. ओके, याबद्दल आपण बोर्डच्या माध्यमातून इन डिटेल आपण अभ्यासणार आहोत. Average angular velocity is given by average angular velocity is equal to change in angular displacement upon time. Average angular velocity is equal to change in angular displacement upon time. Average angular velocity कोणत्या लेटरने दाखवली? ओमेगाने. is equal to less equal to as it is. Change in angular displacement म्हणजेच काय? Final angular displacement minus initial angular displacement. चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम बाय टाइम ॲज इट इज. सो ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल ए पॉइंटला असताना त्या पार्टिकलचा टाइम किती होता? t1 आणि पार्टिकलचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होती? θ1. पार्टिकलचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होती? θ1. आफ्टर टाइम डेल टी पार्टिकलला बी पॉइंटला जाण्यासाठी लागलेला टाइम किती आहे? t2 म्हणजे फायनल टाइम किती आहे? t2 आणि पार्टिकलची फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? θ2. सो ओमेगा इज इक्वल टू फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ2 मायनस इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ1 अपॉन फायनल टाइम t2 मायनस इनिशियल टाइम t1. सो ओमेगाला ओमेगा इज इक्वल टू एज इट इज θ2 मायनस θ1 म्हणजेच डेल θ अपॉन t2 minus t1 del t. ओमेगा इज इक्वल टू डेल थीटा अपॉन डेल टी. या ठिकाणी ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं? अँग्युलर स्पीड असतं. ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं? अँग्युलर स्पीड असतं. आणि अँग्युलर स्पीड ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणजेच ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आता आपण ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी बघितली, ही ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी बघितली, याच्यावरून आपल्याला फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी जर बघायची असेल, फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी साठीचं इक्वेशन जर मिळवायचं असेल तर फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल बोललो तसं आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल पण बोलू शकतो. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय सांगू शकतो? The angular velocity of a particle at any particular instant is called as instantaneous angular velocity. त्या क्षणाला अँग्युलर व्हेलॉसिटी काय? त्या क्षणाला अँग्युलर व्हेलॉसिटी काय? याच्यावरून आपण काय डिफाइन करतोय? इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. त्या क्षणाला आपल्याला मिळणारी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि मग ही अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कशी रिप्रेझेंट करणार, कशी दाखवणार? तर ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल थीटा अपॉन डेल टी. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टाइम लिमिट किती घ्यावं लागतं? 0 घ्यावं लागतं किंवा टाइम लिमिट टेंड्स टू 0 घ्यावं लागतं. आणि म्हणून इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल थीटा अपॉन डेल टी. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. आता इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल बोलत असताना आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. तर इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी ही मित्रांनो कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी ही स्केलर क्वांटिटी. काय सांगितलं? ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी ही स्केलर क्वांटिटी आहे. तर इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि मग वेक्टर फॉर्म मध्ये किंवा आपल्याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर ही अँग्युलर व्हेलॉसिटी जर आपल्याला त्या ठिकाणी सांगायची असेल, ही जर इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये जर त्या ठिकाणी लिहायची असेल तर ती कशी लिहिणार? ओमेगा वेक्टर इज इक्वल टू डी थीटा वेक्टर अपॉन डी टी. अशा प्रकारे आपण अँग्युलर व्हेलॉसिटीचा जो पॉइंट आहे तो आपण पॉइंट आज अभ्यासण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल बोललो. मग त्यामध्ये आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी असू द्या, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी असू द्या, ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी असू द्या, अशा अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल बोलून झाल्यानंतर आपण अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट पण अभ्यासलं पाहिजे.
अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ना. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, रेडियन. टाइमचं युनिट काय, सेकंद. सो अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय मिळेल आपल्याला, रेडियन पर सेकंद. अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट मिळेल आपल्याला रेडियन पर सेकंद. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आपल्याला काय मिळतंय, L0 M0 T⁻⁻⁻⁻. अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय मिळते आपल्याला, L0 M0 T⁻⁻⁻⁻. आता आपण डायरेक्शन बद्दल बोलू. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दोन्हीची डायरेक्शन सेम असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दोन्हीची डायरेक्शन कशी असते, सेम असते. म्हणजे काय, जर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, पार्टिकल जर कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपवर्ड. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठं, अपवर्ड. त्याचबरोबर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण कुठं, अपवर्ड. बघा, पार्टिकल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने पार्टिकल मूव्ह होत असेल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असेल, अपवर्ड असेल. त्याचबरोबर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण कुठे असेल, अपवर्ड असेल. पण जर पार्टिकल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, पार्टिकल जर कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठं, डाऊनवर्ड. आणि त्याचबरोबर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण कुठं, डाऊनवर्ड. आपण आता ते सांगितलं. अँग्युलर व्हेलॉसिटीचे युनिट काय बघितलं आपण, रेडियन पर सेकंद. डायमेन्शन बद्दल बोलताना अँग्युलर व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय सांगितली, L0 M0 T⁻⁻⁻⁻. डायरेक्शनचा जर विचार करायचा झालं तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, सेम असते. जर पार्टिकल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होत असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपवर्ड, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण अपवर्ड. तर त्याच वेळी पार्टिकल जर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत असेल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन डाऊनवर्ड आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठं, डाऊनवर्ड. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट